गवळी समाजातर्फे बोलतो मी। आमचा गवळी समाजाचा हा परंपराचा म्हशी पाळण्याचा कार्यक्रम काही वर्षापासून चालू आहे। आम्हाला काही मिठाई मिळू द्या व अगर नवे कपडे मिळू द्या अथवा नाही मिळू द्या, ज्या जनावरांच्या जीवावर जगतो त्याची हौस पुरवण्याकरता आम्ही हा म्हशी पाळण्याचा सण साजरा करतो। त्या साजरा करण्यात आम्हाला आनंद व्यक्त होतो। जसं आपल्या मुली घरला येते तसेच आम्ही आमच्या मुली व आई बहिणीसारखा त्या म्हशीला सांभाळतो। आम्ही दिवापाठ त्याशी प्रेम करतो। आम्ही पोटाला खाल्लं अथवा नाही खाल्लं त्या जनावरांशी संपर्क साधतो आणि त्याला सांभाळतो। हेच आमचं कौतुक मुक्त आहे। त्या गवळी समाजाला काही न्याय मिळत नाही, त्याच्यातून नेत्यांनी काय तर मार्गदर्शन करावं, गवळी समाजासाठी काय तर नीती मिळावी हेच म्हणतो मी। फक्त आता इलेक्शन जवळ आलं, या इलेक्शनच्या माध्यमातून गवळी समाजाला काहीतरी जनावरांसाठी चाऱ्यासाठी ह्याच्यासाठी काहीतरी सोय मिळावी या माध्यमातून मी बोलतो। गवळी समाज प्रभाकर भागानगरे या माध्यमातून तुळजापूर शिवा गवळी संघाकडून बोलतो मी। सोलापूर गवळी समाज खूपच मागासवर्गीय मध्ये आहे आणि खूपच अडचणीत आहे। त्या गवळी समाजाला आतापर्यंत कुठल्याही नेत्याने, कुठल्याही कार्यकर्त्यांनी, कुठल्याही पक्षाने गवळी समाजाला काही दिलेलं नाहीये, आम्ही काही मागितलेलं नाहीये। कारण आमचं काय दिवसभर कष्टाचा दिवस जातो। कारण सकाळपासून संध्याकाळ राबण्यात जातो। संध्याकाळी ज्यावेळेस आम्हाला झोप लागते त्यावेळेस कळत नाही की आम्ही कसं झोपतो। त्याच्यातून कळायला पाहिजे की गवळी समाज किती कष्टाळू आहे। त्या नेत्यांना कळायला पाहिजे की त्या कष्टातून आम्ही मतदान करायला जातो, त्या मतदानातून आम्ही काही मागत नाही। त्या मतदानातून आम्हाला गवळी समाजाला एक म्हशीसाठी जागा किंवा जनावरांसाठी चाऱ्याची सोय हे सरकारने करावी एवढीच विनंती आहे। हा सण आम्ही खूप आनंदाने साजरा करतो। धन्यवाद।